नोटांचं प्रकरण नेमकं काय आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत काय कारवाई झाली? 11 मे रोजी बँक ऑफ महाराष्ट्र गडचिरोलीमध्ये एक अशी घटना घडली की त्यांना 21 100 रुपयाच्या बनावटी नोटा सापडल्या. त्या त्यांच्या ATM मध्ये डिपॉझिट केल्या गेल्या होत्या. त्या अनुषंगाने 15 तारखेला त्यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि लगेच त्याचा तपास करत आम्ही पहिला जो आरोपी आहे ज्याने ATM मध्ये नोटा डिपॉझिट केल्या होत्या त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे विचारपूस केल्यावर असं कळलं की त्याला एका दुसऱ्या आरोपीने नोटा दिल्या होत्या आणि त्या नोटा नागपूरला प्रिंट करून इकडे आणल्या होत्या. तर ज्यांनी नागपूरला प्रिंट केल्या होत्या हे 2 आरोपी आणि ज्याने नोटा दिल्या होत्या हा 3रा आरोपी आणि ज्याने नोटा डिपॉझिट केल्या होत्या हा 4था आरोपी. हे 4ही आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत. नागपूरला टीमने जाऊन त्यांना अटक केलेली आहे. सध्या ते 6 दिवस त्यांना पोलीस कस्टडी मिळाली आहे आणि पुढे आमचा हा तपास आम्ही करतो आहे की आतापर्यंत अशा किती नोटा छापल्या गेल्या होत्या आणि हे कधीपासून ते नोटा छापण्याचं काम करत आहेत. साधारण 4 वर्षापासून त्यांचं हे काम चालू होतं अशी माहिती आहे. त्यांनी काही या संदर्भात माहिती दिली आहे का? आतापर्यंत त्यांनी काही माहिती दिलेली नाही आहे, पण त्यांचे जे प्रिंटरमध्ये जे आता छापलेले होते ते जवळपास एक 20,000 रुपये कॅश आम्हाला आम्ही ताब्यात घेतलेली आहे. म्हणजे त्यांनी तिथे प्रिंट करून ठेवली होती. याच्या आधी त्यांनी किती वर्षापासून छापले आहे हे त्यांच्याकडून तपासात पुढे निष्पन्न होईल. किती करन्सी 10, 20, 50, 100 आतापर्यंत आम्हाला 100 रुपये, 200 रुपये व 50 रुपये अशा 3 डिनॉमिनेशनच्या करन्सीज मिळालेल्या आहेत. करणारे जे आहे ते कुठले आहे आणि त्यांचं शिक्षण काय? प्रिंटिंग करणारे जे आहेत ते सध्या नागपूरला राहतात. त्यांच्यापैकी ते सिव्हिल इंजिनियर आहेत. ते इंजिनियर आहेत, त्याच्यामुळे त्यांना हे जे टेक्निकल गोष्टी आहे प्रिंटिंग करणे वगैरे याचा नॉलेज होतं आणि त्यांनी हा गुन्हा केलेला आहे. दुसरा भाऊ शिकत मेकॅनिकल सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग. एकाने सिव्हिल इंजिनिअरिंग केलंय, दुसऱ्याचं अजून शिक्षण मला माहित नाही.